आज 3 एप्रिल आहे आणि आज माझ्याकडे माझी जी सगळ्यात ट्रेंड असिस्टंट आहे सिया, तिचं आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि ओव्हर टू यू, तिला विचारूया तिला क्लिनिक कसं वाटलं आणि तळेकर डेंटल क्लिनिक बाबतीत तिला काय फिलिंग्ज आहे त्या बाबतीत विचारूया. लेट्स गो. व्हॉट डू यू? खूप छान वाटते. आज 1 वर्ष पूर्ण होतंय. मलाच वाटलं नव्हतं की मी एवढे दिवस टिकेल इथं. पहिले वाटलं होतं आल्यावरती की 1-2-4 दिवसाच्या वरती नाही होणार. डेंटल असिस्टंट होणार. खरंच खूप जोखमीचं काम आहे, मला कळून चुकलं मला. खूप सारं धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आणि ह्या क्लिनिकने मला एक नवीन ओळख दिली आहे जी की पहिले नव्हती लगेच. आणि आता खूप छान वाटतं. 1 वर्ष पूर्ण होते तर अजून असंच पुढचं 1 वर्ष यावं असंच मला वाटतंय. 1च वर्ष यावं? अजून पुढे जसं मला जमेल जेवढं जमेल तेवढं मी येण्याचा प्रयत्न करणार. आणि तुला काय वाटतंय, म्हणजे तुझ्यामध्ये काय बदल झाले क्लिनिकमध्ये आल्यानंतर? तर म्हणायला गेलं तर मला पहिलं एवढं चांगलं लोकांसोबत संवाद साधता येत नव्हता, तर आता व्यवस्थित पद्धतीने बोलता वगैरे येतं आहे. पेशंटसोबत संवाद साधता येतो आहे. आणि मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषा जमत आहेत आता. पहिले ते जमत पण नव्हतं. आणि खूप चांगलं वाटतं. स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाल्यासारखं वाटतंय. आणि जे आपल्याकडे दर शनिवारी आणि रविवारी सर येतात त्यांच्याकडून पण खूप सारं शिकायला भेटलं. प्रणव सरांकडून पण आणि तुमच्याकडून पण. तर तुमच्या तिघांचं पण खूप सारं धन्यवाद. ओके सिया. आणि आणखी एक म्हणजे जाता येता आता पेशंट भेटत असतील ना रस्त्याने? रोड जाता येता लंचला वगैरे चालला का पेशंट्स भेटतात. तळेकर मॅडम शिवाय कोणीच बोलत नाही, कोणी मॅम बोलतं. तर हे फिलिंग जे आहे ते खरंच खूप छान वाटतं की कोणीतरी एवढं रिस्पेक्ट देते आपल्याला. पहिले कोणी ओळखतच नव्हतं. आणि आता 90% लोक ओळखतात कारेगावातली की एक तळेकर मॅडम म्हणूनच ओळखतात. मिनी व्हर्जन ऑफ तळेकर मॅम. तळेकर मॅडम म्हणूनच ओळखतात. पण खूप छान, खूप छान. बेसिकली तुला क्लिनिकला आल्यानंतर लोक कशी असतात ते कळली. समाजामध्ये नक्की काय चालतं, बोलायचं सगळं समजलं आता. असं म्हणतात ॲक्च्युली की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, स्त्री मागे पुरुष असतो. तसं डेंटल क्लिनिकच्या यशस्वी घोडदौडीच्या मागे डेंटिस्टच्या सोबत असते ती म्हणजे तिची असिस्टंट. आणि मला खूप म्हणजे खूप प्राऊड वाटतंय आज की सिया माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेंड आहे. आणि ती खूप मायन्यूट गोष्टीसुद्धा व्यवस्थित बघते. क्लिनिकच्या बाबतीमध्ये असेल, पेशंट्सना अपॉइंटमेंट देण्याचं असेल, मला इतक्या लोकांचे फोन येतात आणि म्हणतात की तुमचे असिस्टंट खूप छान बोलतात, फॉलोअप खूप छान घेतात आणि ते फोन एवढं चांगलं करतात, आम्हाला वेळेनुसार अपॉइंटमेंट देतात. म्हणून कधी कधी अपॉइंटमेंट्स होतात म्हणजे पेशंट्स फॉलोअपला, ट्रीटमेंट्सना व्यवस्थित येऊ शकतात. आणि हेच एक चांगलं आणि काय म्हणू शकतो आपण एकदम आयडियल असिस्टंट असण्याचं खरं तर हे लक्षण आहे. पण आपल्याला इथेच थांबायचं नाही आहे. आता आपल्याला डिजिटलकडे वळायचं आहे आणि अशीच तुझी प्रगती होत राहो. आमची हेड असिस्टंट ब्रांचेसची सगळ्या हो. आणि देव तुला असंच खूप सारं भरभराटीने देत राहो. आणि असंच माझ्याकडे फक्त आता कुठल्या ट्रेमध्ये काही गोष्टी विसरायच्या नाहीत एवढंच फक्त बाकी काहीच नाही. अँड शी इज डुईंग एक्सलंट जॉब अँड आय एम रिअली थँकफुल टू गॉड फॉर गिफ्टिंग मी सच गुड असिस्टंट. रिअली नाईस अँड थँक्यू सिया.